नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया खारं वांग। तर त्यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे छोटी छोटी वांगी। तर वांगी घेतलेली आहेत 8 ते 10। त्यानंतर खिसून भाजून ठेवलेलं खोबरं, त्याच्याबरोबर कोथिंबीर, ठेचलेला लसूण आणि इथं आपण मिरची न वापरता जो आपला घरी तयार करून ठेवलेला मिरचीचा ठेचा असतो तो वापरणार आहोत। सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊयात मसाल्याचं। तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा भाजून ठेवलेल्या जिरे पावडर जी बारीक करून ठेवलेली असते ती जिरे पावडर घातली। ती एकदा आपण हे मिश्रण आधी वाटून घेऊया। ज्यावेळेस आपण मसाला बनवतो आणि मसाला बनवत असताना सुके मसाले आहेत ते आधी वाटून घ्यायचे। त्याच्यानी काय होतं की आपले एकत्र वाटले गेले तर तुकडे राहण्याची शक्यता असते, म्हणून आधी सुके मसाले वाटून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपण बाकी जिन्नस घालणार आहोत ते घालायचे। लसूणही इथं मी आधी ठेचून घेतलेला आहे, त्यामुळे पाणी न घालता व्यवस्थित वाटण आपलं तयार होतं। तर कोथिंबीर घातली, ठेचलेला लसूण घातला आणि जे आपली खरडा आहे किंवा ठेचा आहे तो घालायचा। आता तुमचा ठेचा किती तिखट आहे या प्रमाणामध्ये तुम्ही घालायचा आहे किंवा किती तुम्ही वांगी बनवणार आहात त्याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये ठेचा घालायचा आणि हे सर्व मिश्रण पाणी न घालता किंवा थोडंसं एकदम चमचावर पाणी घालून हे वाटून घ्यायचं। तर हे आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले नाहीयेत, तर शेंगदाणे आपण नंतर वांग्याचं मिश्रण एकजीव करून घालताना मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। तर आता आपण मिश्रण बाजूला ठेवूयात ते वाटण आणि ही वांगी आपण चिरून घेऊयात। ज्या पद्धतीने आपण भरलं वांग करण्यासाठी वांगी चिरतो त्या पद्धतीने ही वांगी चिरून घ्यायची। तर वांगी घेत असताना सर्वप्रथम बघायचं की कुठं कीड वगैरे नाहीये ना, देठाच्या कडेने वगैरे छोटंसं जरी होल असेल तरीही त्याच्यामध्ये कीड आळी असण्याची शक्यता असते। तर मी इथं विळीने देठ थोडंसं चिरून घ्यायचं, वांग्याला देठ थोडं शिल्लक ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे 4 काप वांग्याचे करून घ्यायचे। साईडची देठाची पानंही काढून घ्यायची। अशा पद्धतीने मी ही 9 ते 10 वांगी घेतलेली आहेत। ही देशी वांगी आहेत, आपली शेतामधली तिथली ही छोटी छोटी वांगी आणलेली आहेत। तर आता आपण ही वांगी करून घेऊयात। लगेच जर करणार असाल तर पाण्यात घालण्याची गरज नाही आणि थोडासा वेळाने जर करणार असाल म्हणजे भरणार असाल वांगी तर ही चिरून घेतल्यानंतर वांगी पाण्यामध्ये घालून मीठ थोडंसं घालून ठेवायची, का तर ही काळी पडतात म्हणून। तर आपली ही वांगी कट करून झालेली आहेत, व्यवस्थित 4 काप आपण केलेत। तर आता वांगी आपण भरून घेऊयात। तर त्यासाठी हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं भाजून बारीक केलेलं आणि चवीनुसार मीठ घालून ही सर्व वांगी मी भरून घेतलेली आहेत। आता कढई गरम करायची, त्याच्यामध्ये तेल घालायचं। तेल कडलं की थोडंसं इथं मी मोहरी घातलेली आहे, कढीपत्ताही तुम्ही हवा असेल तर याच्यामध्ये घालू शकता। तर काय झालं ना की मी पहिल्यांदाच हे खारं वांग बनवत होते। आमच्याकडे भरलं वांग हे साठवणुकीचा चटणीचा मसाला घालूनच बनवलं जातं। खारं वांग मी कधीही बनवलेलं नाहीये, तर मी हे पहिल्यांदाच बनवलेलं आहे। त्यामुळे रेसिपी ट्राय करताना मी याच्यामध्ये पाणी वगैरे वापरलेलं नाहीये किंवा कढईमध्येच बनवलंय। कुकरमध्येही बनवलं तरी ते पटकन तयार होतं। आपल्याला डब्यासाठी सकाळी सकाळी गडबड असते, त्यामुळे कढईमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण हे कुकरमध्येही छान बनवू शकतो। तर इथं मी ही वांगी तेलामध्ये घालून हलवून झाकण ठेवून व्यवस्थित ही शिजवून घेतलेली आहेत। एक 10 ते 15 मिनिटं लागली ही वांगी शिजण्यासाठी। इथं मी पाणी वापरलेलं नाहीये, तुम्ही पाणी जरी थोडंसं वापरलं तरी ही वांगी व्यवस्थित ही आपली शिजली जाऊ शकतात। तर जवळपास हे वांग आपलं शिजलेलं आहे। खाऱ्या वांग्याची रेसिपी आपली तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि डब्यामध्ये काढून घेतलं तर तयार आहे आपला टिफिन। भरलं वांग, चपाती आणि सलाडमध्ये काकडी घातलेली आहे। तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।